नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सारेजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला. याला कारण असं आहे की युनोनी 1975 मध्ये महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर महिला वर्ष, स्त्री चळवळ याची सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली, विविध क्षेत्रावर त्याचा काही प्रभाव पडला का, लोकांच्या आयुष्यावर काही प्रभाव पडला का, हे आपल्याला समजून घ्यायचं. आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी याविषयी आपण गप्पा मारतोय. आज आपल्याकडे नीता शहा आली आहे. नीता, नमस्कार. नीता शहा ही मिळून साऱ्याजणी मासिकाची तर वाचक लेखक आहेच, पण ती नारी समता मंच या मिळून साऱ्याजणीच्या भगिनी संस्थेच्या बरोबर अगदी सुरुवातीपासून जोडलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनचं काम ती मोठ्या प्रमाणावर करते आणि ती बरंच काय काय करत असते. हे सगळं आपण आता गप्पातून ऐकूया. तर नीता, मला सांग की पहिल्यांदा स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात कधी आली? माझ्या म्हणजे लग्नाच्या पूर्वी एकदा, म्हणजे साधारणतः 72-73 1900 ते साल असेल, विद्याताई तेव्हा तरुण मुलींबरोबर काहीतरी काम करत होत्या. स्त्री मासिकात त्या होत्या आणि त्यांना मालेगावच्या मुलींबरोबर काहीतरी गप्पा मारायच्या होत्या. आणि मी पुण्यात MSc करता किंवा इतर कामांकरता जात असेल तेव्हा विद्याताईंना भेटत असेल. त्यांची कराडच्या संमेलनात आमची पहिली ओळख झाली, म्हणून ओळख होती, म्हणून मी त्यांना भेटत असेल. तर त्या म्हणाल्या, मालेगावच्या मुलींबरोबर तू एक आपला संवाद घडवून आण. तर मग मी तसं कॉलेजच्या काही मुली, आम्ही एका आमच्या शेजारी म्हणजे मळ्या टाईप होतं, तिथे गोळा केलं सगळ्यांना. आणि विद्यार्थी खास पुण्याहून आल्या आणि दिवसभर सगळ्या मुलींबरोबर गप्पा टप्पा झाल्या. आणि मग संध्याकाळी माझ्या आई बरोबर, काकूंबरोबर असं झालं. आणि त्याच्यावर मला त्यांनी लेख लिहायला सांगितला. तर तो माझा पहिला लेख स्त्रीमध्ये आला. आणि त्याच्यानंतर मग मी थोडीशी, म्हणजे तेव्हा मला कळलं स्त्रीवाद, स्त्री चळवळ असं. आणि मग मी मालेगावात थोडं काही काम करत होते. त्याच्यात फ्रँकली फेमिनाईन असं एक आम्हाला नाव सुचलं तेव्हा, म्हणून एक स्त्रिया मुलींची चळवळ आम्ही सुरू केली आणि त्याच्या अंडर काही काही काम करत होतो. नंतर मग मी तिथे मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे. माझ्याबरोबर राष्ट्रसेवा दलातली उषा मंजिरे म्हणून एक मैत्रीण होती. आम्ही दोघींनी मिळून असं विचार केला की ह्या मुसलमान, माझ्या वर्गात जवळजवळ आम्ही 20 मुली होतो, त्यातल्या 18 मुसलमान आणि 2च हिंदू होतो आम्ही. तर इतका त्यांचा समाज खूप मोठा आहे, पण त्यांच्यामध्ये पुढारलेपण किंवा असं काहीच जाणीव जागृती वगैरे नव्हती. मग आम्ही काही मुलींना भेटलो, तर त्या म्हणे की आम्हाला अर्थार्जनचं साधन नाही, किंवा ते लहान मुलं मदरस्यात जातात आणि तिथे सगळं ते धार्मिक शिकतात आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे ते तसेच वागत राहतात. तर मग मी आणि उषाने असं ठरवलं होतं की आपण काहीतरी ह्या मुलांकरता करता येईल का आपल्याला. मग थोड्याशा चर्चानंतर आम्ही दोघींनी मिळून एक सिलेबस तयार केला. ह्या मुलींना मॉन्टेसरीज काढून द्यायच्या आणि त्या मदरस्यातच भरवायची ती शाळा, म्हणजे जागेचा प्रश्न येणार नाही. आधी त्यांना 1 वर्षाचं आम्ही शिक्षण दिलं, प्रशिक्षण. आणि त्यानंतर त्या मुलींना तिथल्याच जवळपासच्या वस्त्यांमध्ये मदरस्यांच्या मौलवी वगैरेंना भेटून ती जागा मिळून त्यांना तिथे शाळा सुरू करून दिली. आणि त्यांची काय जरी फी येईल तेव्हा 10-15 रुपये ती तुम्हीच घ्या, आम्ही तुम्हाला काही पगार देणार नाही, अशा याच्याने तिथे बऱ्याच शाळा सुरू केल्या. आणि त्याचं यदुनाथ थत्त्यांनी वगैरे खूप कौतुक केलं. त्याच्यामुळे थोडासा ग्रुप वाढला. आणि घरी वातावरण कसं होतं, म्हणजे आई वडील खूप पुढारलेल्या विचारांचे होते, पण आर्थिक परिस्थिती फारशी उत्तम नसल्यामुळे माझा भाऊ, एकच भाऊ होता मला, आणि आम्ही 4 बहिणी मागे. त्याच्यामुळे त्याला मेडिकलला ऍडमिशन, तेव्हा मेडिकलचं असं खूप होतं, तर त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळवायची म्हणून त्याला बाहेर गावाला ठेवलं. आणि मला त्याच्यापेक्षा जास्त मार्क असताना पण दोन्ही परवडणार नाही म्हणून ते मालेगावात राहून शिक. आणि मग तो मेडिकलला गेला. मग मी मालेगाव म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी देतो, तर पुणे युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशन खूप हायला क्लोज व्हायच्या, तर त्याच्यामुळे मला काही मिळाले नाही मेडिकलला. त्याच्यापेक्षा जास्ती मार्क मिळून मला तो मराठवाडा युनिव्हर्सिटीचा होता, त्याला मिळाली, मला काही मिळाली नाही. ठीक. मग मी BSc केलं. म्हणजे मला इंजिनिअरिंगला पण मिळत होती तेव्हा, माझे दोन्ही ग्रुप होते. तेव्हा अशी टेंडन्सी होती की मुली कुठे इंजिनियर होतात, मुली कुठे उन्हात आणत काम करतात. तेव्हा इंजिनियर म्हणजे फक्त सिव्हिल एवढं एकच होतं. त्याच्यामुळे
ती वाट बंद झाली, मग BSc केलं. पण तू स्वतः घरात अशी भांडणारी होतीस का, म्हणजे स्त्री पुरुष समता, म्हणजे भावाचं जेव्हा झालं? नाही, माझी आई म्हणजे आम्हाला एकुलता एक जरी भाऊ होता ना, कामाची वाट सगळ्यांची सारखी असायची. म्हणजे आम्हाला जेवढं काम तेवढंच भावाला, गाद्या टाकणे, पाळ्या अशा लावलेल्या होते बघा, पण तो सगळं आमच्या आईने कधीच पाळलं नाही. आणि वडिलांची तर आम्ही लाडकी पण होते, पण असं घरात कधी भेदभाव केलेला नाही कोणी. फक्त आता हे सांगितलं शिक्षणाच्या ह्याच्यात, पण त्याच्यात ती परिस्थिती कारणीभूत होती, त्याच्यामुळे त्याला डॉक्टर करणं क्रमप्राप्त होतं त्यांना. म्हणजे त्यांना काहीतरी, म्हणजे शेवटी मुलगा, म्हणजे शेवटी तो फरक होता, पण तो तू ऍक्सेप्ट केला. म्हणजे आता ते करायला बरोबर. लग्नाच्या वेळेला कसं झालं? फक्त एकदा सुनीती सुर ती म्हणजे मालेगावला आली होती, आणि तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी आम्हाला सगळ्यांना शपथ बिपत दिली होती, हुंडा देणार नाही, घेणार नाही असं. तर त्यावेळेला मी शपथ घेतलेली होती, हुंडा देणार पण नाही, घेणार नाही वगैरे असं. मग त्याच्यामुळे असं पण हुंडा द्यायला काही आमच्याकडे फारसं हे नव्हतंच. पण मी वडिलांना आधीच सांगितलं, मला काही हुंडा दे, कोणी घेणार असेल तर तसा मुलगा नाही पाहिजे. त्याच्यामुळे बघत होतो, स्थळ आलं, ते काय हुंडा वगैरे आमच्यात असं पण फारशी प्रथा नाहीये का? नाही. तुम्ही म्हणजे कोण? जैन. आमच्यात हुंड्याची प्रथा असं पण नाहीये, पण यांना लोकांना काही पाहिजेच नव्हतं. मी त्याला आधीच सांगितलं, मी काही एक पैसा पण देणार नाही, आम्हाला काही नको पण. त्याच्यामुळे हे लग्न झालं, म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की लव्ह मॅरेज करीन मी, पण हे अरेंज मॅरेज होतं. तर तोही पुण्यात CA करत होता आणि मी तेव्हा MSc करत होते, त्याच्यामुळे भेटीगाठी होत होत्या आमच्या पुण्यात. आणि मग लग्न झालं. आणि वैचारिक दृष्ट्या ओके होतं का? जनरल म्हणजे ठीक आहे, नॉट बॅड. म्हणजे त्यांनी मला फारसा विरोध केला नाही कुठल्या चळवळीत वगैरे जाण्याकरता, पण असं फार पुढाकार घेऊन मला पुश पण केलं नाही. मी माझी वाढत गेले. म्हणजे सुरुवातीला 81 साली ते मंजुश्री सारडा खून घटला होता, आणि आम्ही 81 साली नुकतीच पुण्यात आलो. तर मी शिवाजीनगरला राहिला होते, जिजामाता उद्यानाच्या इथे ते पोस्टर प्रदर्शन लागलं होतं. आमच्या शेजारच्या मुलींना म्हटलं चल आपण ते बघून तर येऊ, कारण पुण्यात तसं माझं फक्त यदुनाथ थत्ते विद्याबाळ सोडलं तर फारशी असं सांस्कृतिक ह्याच्यात कुणी नव्हतं. मग त्या मुलींना घेऊन मी आले. तिथे असं बघितलं प्रदर्शन, मग आता कोण आहे काय असं मी बघत होते. तो वसुधा सरदार होता, तिच्याशी पहिली भेट झाली. मग तिला म्हटलं काय आहे, कुठल्या संस्थेने केलंय, मला इंटरेस्ट आहे, मी पुण्यात नवीन आले, पण मला काहीतरी करायचंय. मग तिने मला काय ते सगळी माहिती वगैरे दिली, आणि ती म्हणाली बुधवारी असं असं. तेव्हा तर अजून स्थापन झाला नव्हता, पण ते IMDR भेटत होतो. त्यामुळे तिने सांगितलं तू ये, तुला इंटरेस्ट असेल तर. शिवाजीनगरला राहत असल्यामुळे जंगली महाराज मला जवळ होतो, म्हणून मग मी यायला सुरुवात केली. नोकरी मी आधी पण करत होते, तेव्हा मी भारतीय विद्यापीठात होते, आणि ते मला फक्त 2-2.5 तास असं असायचं. पॉलिटेक्निक कॉलेजला होते, तेव्हा नुकतंच सुरू झालं होतं, म्हणून ज्या दिवशी प्रॅक्टिकल असेल त्याच दिवशी उशीर लागायचा, नाही तर तसे मी फ्री होते. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम कधी सुरू झालं? असंच एक वेळेला श्याम मानवची 3 दिवसाची लेक्चर सिरीज होती. माझ्या अंदाजाने इतिहास संशोधन मंदिरात होती. आणि मग मी तेव्हा माझा नवरा पण आला होता, मी पण होते, आणि माझा मुलगा लहान होता, पण माझ्या घरी बहीण होती तेव्हा, त्याच्यामुळे ती सांभाळायची. मग आम्ही त्या 3 दिवस पूर्ण वेळ अटेंड केले, आणि माझ्या नवऱ्यालाही खूप आवडलं, मला तर आवडलंच. आणि मग 3ऱ्या दिवशी त्यांनी असं विचारलं की आजचं काम करण्यात कोणाला इंटरेस्ट नाही, त्यांनी मागे थांबा. तर मग मी थांबले. त्याच वेळेला बोरकर, म्हणजे जे आमची सुरुवातीची मंडळी होती ते खूप सगळेजण थांबले. आणि मग तेव्हा तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा गट सुरू झाला, आणि तेव्हा श्याम मानव होते, तेव्हा दाभोळकर नव्हते. तर त्यांच्याबरोबर जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही काम केलं. आणि परांजपे होती, उज्ज्वला परांजपे वगैरे, आम्ही जेव्हा सगळे बरोबर होतो. ही नंतर आली शुभांगी पाणी, पण नंतर थोड्या दिवसात थोड्या वैचारिक मतभेदानंतर एक मोठी मिटिंग पूनम हॉटेल होतं लिमयांचं, तर तिथे मिटिंग झाली, आणि तिथे 2 गट झाले, श्याम मानव वर्सेस दाभोळकर. मग कोणी कुठे जायचं असं तिथे म्हणजे स्टँडिंग हे झालं की कुठे कुठे जायचं. मग आम्ही सगळेजण दाभोळकरांकडे गेलो,
आणि सामान्याकडे काही जण गेले. मग त्यामुळे तो दाभोळकर मग गट सुरू झाला आणि तेव्हापासून पुण्यात मग दाभोळ. मग तेव्हा खूप काम केलं मी, म्हणजे आम्ही करत होतो सगळेजणच. काय थोडस नाही चमत्काराचे प्रयोग वगैरे तर करणार, पण म्हणजे काय म्हणायचं त्याला, तोतया हे बनून जायचं, केस बनून जायचं, त्यांच्यावर करायचं असं. इथे ते एक नागदरा रामदरा म्हणून आहे, तिथे असं पाण्याच्या भोवती देऊ आहे, तिथे महाराज होता. तर त्याला आम्ही मग जाऊन सांगितलं माझं लग्न होत नाही, माझा मुलगा बरोबर होता, माझं लग्न होत नाही, काय करायचं वगैरे असं. आम्ही तेव्हा खूप केसेस केल्या. आणि तेव्हा मी उज्ज्वला मिळून असं ठरलं होतं की थोडासा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असलेल्या स्त्रिया ज्याच्यावर अंधश्रद्धेमुळे अत्याचार होतात, अशांकरता एक छोटस करायचं. तर तिने मी असं सगळं प्रायमरी काम केलं. आमच्या बरोबर अवचट सुनीता अवचट पण, तिच्याकडे आम्ही ते केसेस रिफर करायचो. तिचं तेव्हा सोमवार पेठेत दवाखाना होता. आणि मग असं आम्ही उज्ज्वला आणि नंतर शुभांगी पण आम्हाला जॉईन झाली. आम्ही हे स्त्रियांकरता थोडं काम करत होतो. मग बाकीचे हे तर होते काम, पण नंतर हळूहळू ते म्हणजे सगळे आपल्या पण मिटिंग आणि ह्या पण आपल्या हायस्कूलमध्ये होतो, आपली बुधवारी त्यांची शनिवारी, या दोन्ही मिटिंग्स आम्ही येत होते. आणि मग ती हळूहळू ते काम म्हणजे कमी होत गेलं, अशा करता की दाभोळकर साताऱ्याहून सूत्र हलवायचे, इथे कंट्रोल तसं फारसा नव्हता. मग माझ्याही थोड्या जबाबदाऱ्या वाढल्या, माझं ते कमी झालं, पण मंचात येत राहिले मी. मुलं किती आहेत तुला? दोन मुलं. आणि मग प्राचार्य वगैरे कधी झाली? नाही, मी मग नंतर भारती विद्यापीठ मी सोडलं दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर. आणि मग एक वर्ष काय करायचं असं विचारत झालेलं. काही क्लासेस बिसेस करत होते मी, पण मग तेव्हा मग मी बीएड झालेलं नव्हते, फक्त मग बीएड केलं. आणि मग या शाळेमध्ये लागले विजयवल्लभला. आणि मग तिथे मला प्राचार्य म्हणून लगेच मिळाली, कारण मला थोडासा मागचा अनुभव होता. आणि मग मी तिथे म्हणून मग माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या. आणि नंतर परत साधनामध्ये यदुनाथ थत्ते जेव्हा संपादक म्हणून आले आणि ते साधनात आले, मी माझं घर अगदी साधनाच्या समोर होते, त्याच्यामुळे मग परत थोडा कॉन्टॅक्ट आला. राघव जाधव सर नेहमी भेटायचे फिरायला जाताना. मग थोडस परत अंधश्रद्धेशी राहिला संपर्क, पण काम कमी झालं. आणि प्राचार्य असताना एक महिला प्राचार्य म्हणजे तिथे तुमच्या शिक्षक पण असतील ना, पुरुष. तर असे कधी तुला अनुभव आले की महिला असल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम आला? नाही, महिला असल्यामुळे शिक्षकांकडून नाही फारसा आला, मॅनेजमेंट कडूनच थोडाफार झालं तर ते होतं. आता काही वेळेला आपण थोडस सरकारी नियमांना धरून वगैरे चालतो, आणि या शाळेतले जे मॅनेजमेंट असते त्यांना ते तसं नको असतं, म्हणजे त्यांना त्यांचा चष्मा पाहिजे असतो. त्याच्यामुळे काही वेळेला व्हायच्या, पण मी माझ्या याच्यावर ठाम राहायचे. मी एकदा दोनदा म्हणजे असं झालं, पण मग मी म्हटलं मी राजीनामा देते. मी मग नाही म्हणे राजीनामा वगैरे ना कधी, पण हे थोडस जरा असं करून करा. म्हटलं नाही बघा, तुम्हाला जर महाराष्ट्रात राहून शाळा चालवायची असेल तर थोडे नियम पाळावेच लागतील आपल्याला. त्याच्यामुळे हे आरटी आलं, त्याच्यात पैसे ते म्हणजे सीट्स रिझर्व तुम्ही कमी दाखवा, असं व्हायचं. इलेक्शन ड्युटी घेऊ नका, किंवा तेव्हा असं असायचं ना बरेच, ते काय जनगणनेला पण टीचर्स पाठवायच्या, इलेक्शन ड्युटीज द्यायच्या, ही कामं तुम्ही का करता, ते म्हणजे असं आपल्याला घेऊन चालत पण नाही ना, दोन्हीकडे थोडंसं म्हणून ठेवलं. त्याच्यामुळे असे प्रसंग आले, पण शिक्षकांकडून नाही फारसं झालं, कारण त्यांना माहितीये की या खुर्चीला काहीतरी मान आहे, त्याच्यामुळे आपल्या हातात सगळं असतं. पण शिक्षक शिक्षिकांमध्ये स्त्री पुरुष समता याच्याविषयी तू तिथे कधी बोलायची किंवा वेगळे काही प्रयोग केले? बोलायचे बऱ्याचदा. सगळ्यात पहिले म्हणजे मस्टर रोलवर सौ टाकणं बंद केलं. म्हटलं काय की लिहायची गरज नाही, तर सगळेजण म्हणजे सौ असं नाही, काहीच नाही लिहायचं, कशाला काय लिहायचं असं. म्हटलं पुरुष लिहितात का काही, म्हणजे इंग्लिशमध्ये मस्टर असायचं, मिस्टर अँड मिसेस. म्हटलं काही लिहू नका, नाव वाचल्यावर कळतं की लेडीज आहे का जेंट्स. तुम्हाला फक्त बाई आहे का पुरुष आहे नावावरून कळू शकतं आपल्याला. नंतर त्याच्या पुढे जात लिहायचा एक कॉलम असतो, तर तो जात तर तो जात, कारण ते रोस्टर प्रमाणे हे असतं ना, इतके पाहिजे, इतके हे पाहिजे. तर ते आमची प्रायव्हेट शाळा असल्यामुळे ते काही इतकं बंधनकारक नव्हतं, पण तरी
ते जात हा कॉलम असायचं. म्हटलं काही नाही, सगळ्यांनी फक्त हिंदू लिहा किंवा फक्त इंडियन लिहा, काही एकच सगळ्यांनी लिहायचे की वेगळ्या वेगळ्या जाती वगैरे आपल्याला काही नको. तसं मुलांच्या बाबतीत पण होतं. मग नंतर आमची तर मायनॉरिटी जैन कम्युनिटीची मॅनेजमेंट होती, त्याच्यामुळे मग फक्त जैन एवढंच लिहायचं चालायचं. म्हणजे असं मुलांना. किती वर्ष तू नोकरी केली शाळेमध्ये? शाळेमध्ये जवळजवळ 27 वर्ष केली. त्याच्यात तुला असं कधी लक्षात आलं, म्हणजे मुलं मुली एकत्र होत्या का मुलींची शाळा एकत्र होते, तर त्या जनरेशन मध्ये फरक असं जाणवलं का? म्हणजे आणि तो स्त्री पुरुष समतेच्या अंगाने पॉझिटिव्ह वाटला का असा काही दिसला नाही? पहिली गोष्ट म्हणजे ही मुलं जी आली होती ती जैन कम्युनिटी, मारवाडी कम्युनिटीतली जास्ती होती. मुस्लिम, हिंदू असे पण होते, पण हे मेजॉरिटी ही या मुलांची होती. त्याच्यामुळे ते सगळे ऑर्थोडॉक्स फॅमिलीतून आलेले. म्हणजे त्यांच्या आया त्या घुंगट घेणार, पदर घेणार अशा कम्युनिटीतली ती मुलं होती. नंतर ते थोडेसे झाले, पण मुलांवर जे संस्कार होते ते असेच. हा, की नाही लडकीने हे करण्याचे, लडक्याने नाही करण्याचे, अशा याचं होतं. आपण शाळेत तर काय होतं, शाळेत आपल्याकडे मुलं 6 ते 7 तास असतात. त्याच्यावर आपण किती बंबार्डिंग केलं तर पालकांकडून जर घरी नाही झालं तर त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. मग आम्ही पालक सभेमध्ये जास्त सांगायचो की तुम्ही मुलांना ही कामं करू द्या. म्हणजे स्वयंपाक घरात मुलांना काहीच माहित नसतं की मम्मी डबा भरके देते काम. तर म्हटलं असं नाही, तुम्ही त्यांनाही थोडंसं काम करू द्या. मग त्याच्याकरता आम्ही काय इंटरनल मार्क्स असायचे 20 आमच्या हातात. मग ते त्यांना सांगायचं की हे काम तू विशेष करून की नाही हे मार्क असतील तरच तुम्हाला हे मार्क मिळतील. याच्यातले इंटरनल जे मार्क्स असतात 20, तर मुलांना तुम्ही ही कामं दिली तर हे करणार आणि मुलींना मग बाहेरची कामं करू द्या, तर हे असे मार्क्स मिळतील, नाही तर हे मिळणार नाही. सगळ्या टीचर्सने सांगितलं होतं. त्याच्यामुळे मग मुलं करायची थोडीफार कामं. म्हणजे आज आम्ही हे केलं, म्हणजे काय कणिक वगैरे बांधून पोळ्या करणं तर खूप लांबची गोष्ट. भाजी आणून देणे, भाजी चिरायला प्रयत्न करणे, ही कामं मुलं करायला लागायची. म्हणजे लहान भावाला तयार करणे किंवा मम्मीला काहीतरी मदत करणे स्वयंपाकघरात, ही कामं मुलं करायला लागली. आणि अशा काही काही पायंडे पाडले आम्ही. मुलींनाही सांगितलं तो तुम्ही पोस्टात जा, बँकेत जा, बँकेचं एक काम करून आलं की तुम्हाला 2 मार्क असं. नाही तर या मुलींना बँकेचं काहीच माहित नसायचं. म्हणजे आपण घेऊन जातो त्यांना व्हिजिट करायला, ते दाखवत म्हणजे प्रायमरीमध्ये दाखवतात, पण ते तेवढं बघतात घरी आलं की बंद. आई वडील करू देत नाहीत त्यांना ते काम. तेही कामं करायला लागायची. मग कार्ड वापरणे, ही कामं असं जरासं मुलींनाही करायला लावली की मग त्यांना व्हायची. आणि दर महिन्यात मी एक पायंडा पाडला होता, एक सायन्स क्लब सुरू केला आणि असंच एक कला म्हणजे आर्ट्स सर्कल असं एक सुरू केलं. त्याच्यामुळे अनेक लोकांना मी बोलवायचे. त्याच्याकरता आमच्या मॅनेजमेंटची काय हरकत नव्हती, तुम्ही बोलवा, घ्या, त्यांना मानधन द्या. तर असं दर महिन्यात एक आर्टचा माणूस विद्यार्थी येऊन गेले आमच्या शाळेत. तर त्या म्हणाल्या मी असं लेक्चर नाही घेणार, मी मुलांना, त्यांचा एक धडा होता मी तो शिकवी. मग ते त्यांनी त्यांचा धडा म्हणजे त्याच्यावर बोलल्या. पण या निमित्ताने अनेक शास्त्रज्ञ म्हणजे आपल्या पुण्यात असलेले जे आगरकर इन्स्टिट्यूट मधले असे सगळ्यांना सगळे येत असायचे. बोरकर 2दा-3दा येऊन गेले. म्हणजे अनेक लोकांना मी बोलवलं. शाळेत आपल्या कवयित्री हे माझं ते पण सर्कल होतं. त्याच्यामुळे ओळखींनी मी दर महिन्याला एक असं बोलवत राहिले. म्हणजे आज पण त्या मग टीचर्सना माहित नसतं, मग ते विचारतात मॅडम तुमच्या ओळखीच कोणीतरी असेल सांगा मला. म्हणजे रिटायर झाले ते अजूनही मी त्यांना आपलं काय रेफरन्स असेल तर सांगत राहतो. ती संजीवनी कुलकर्णी आहे, तिची एक कविता होती 8वी-9वीला काहीतरी कविता होती, मग तिला बोलवलं होतं. ज्यांच्या शक्यतोवर कविता धडे असतील ना त्या लोकांना बोलवायचं, म्हणजे मुलांना जास्ती ओळख होते. आणि शिक्षकांमध्ये कसं मानसिकता कशी होती स्त्री पुरुष समतेच्या अंगाने? फारसं फॉर नव्हत्या. म्हणजे टीचर्स त्यांना सांगितलं तरी ते वटपौर्णिमेची पूजा करायचं, म्हणजे शुक्रवार करायचं, काय गुरुवार करायचं, असं आपण सांगितलं तरी ते पटेल. हो बरोबर आहे मॅडम, आता काय आम्ही करतो करतात असं करायच्या. तर 2-4 शिक्षिका सोडल्या तर बाकीचे ते सगळे त्यांचे रिच्युअल्स पाळून करणार असंच होतं. म्हणजे
त्यांना काही बाकीच्या समाजाशी वगैरे काही घेणं आणि नाही. त्या अर्थाने स्त्री पुरुष समता किंवा चळवळ त्यांपर्यंत पोहोचली हो, होती असं काही पोचली असं नाही. म्हणजे मी उलट कधीतरी त्यांना आपले मिळून साऱ्या जणीचे अंक असायचे माझ्या टेबलावर, घेऊन जा, वाचा, किंवा हे बघा, हे वाचा. मी त्यांना खूप सांगत असायचे. लायब्ररीत त्यांना कंपल्सरी केलं होतं की महिन्यात एक तरी पुस्तक वाचायचं, एक्स्ट्रा करिक्युलर. कारण शेवटी जो त्यांचा भरायचा असतो रिपोर्ट, CR भरायचा असतो, त्याच्याकरता तुम्ही किती वाचलं हे मला लायब्ररीने सांगणार, मी त्याच्यावर करणार. ते करायच्या, पण ते मनापासून नाही, टिक मार्क करायचं. म्हणजे वाचलं नाही वाचलं मॅडम मी हे वाचलं, आपण जर त्यातलं काही विचारलं तर नाही आता आठवत नाही असं, म्हणजे ते वाचलं असं असतं साधारणतः. पाठी टाकणे आणि पालकही त्याच प्रकारचे, पालक तर तसेच, पालक तर जास्ती. म्हणजे त्याच्यात पुरुष तर काही वाचण्याच्या पलीकडचेच होते. म्हणजे त्यांना पालक सभेत जरी किती सांगितलं ना आमको टाइम नाही मिळता असं तसं, आणि बायकाही काही वेगळं काही वाचायच्या ह्याच्यात नसायच्या. आणि मराठी विज्ञान परिषदेमध्ये असं जाणवतं का की स्त्री पुरुष समता हा जरा फ्रंटला आला विषय या 30-35 वर्षात? म्हणजे पूर्वी तर खूप कमी होतं, पण नंतर नंतर आम्ही सांगितलं ना एकदा स्त्री वैज्ञानिकांवर आम्ही परिषद घेतली होती, आणि आपली विनिता पण आली होती. म्हणजे आजच्या याच्यात स्त्री संशोधिका किती आहेत, तर तिचं म्हणजे ते आकडेवारी ऐकून आम्ही पण चाट झालो. इतक्या कमी आहे की स्त्री संशोधिकाच नाहीये. म्हणजे अगदी काही रेअर संस्था सोडल्या तर अगदी बोटावर मोजण्यात किंवा 5-7 इतके आहेत. म्हणजे त्यांचं जर प्रमाण बघितलं तर 5 ते 10% स्त्रिया फक्त संशोधन म्हणून आहेत. आणि तिथे पण सगळी पुरुषांची मुक्तेदारी आहे. आणि त्याच्यावर म्हणजे असंच की मग स्त्रिया का बरं वैज्ञानिक म्हणून होत नाही. म्हणजे त्यावेळेस डॉक्टर होतील, त्या आता इंजिनियर पण होतात, पण वैज्ञानिक म्हणून खूप कमी स्त्री. इव्हन MCL मध्ये पण आम्ही गेलो होतो ना, तर जे मोठे संशोधन आहेत ते सगळे पुरुषांच्या ताब्यात. अगदी जे मायनर आहेत छोटे की ते स्त्रिया हँडल करतात ना असं दिसतात. म्हणजे आता नासा बिसात तर गेलेले आहेत, पण मला माहिती तिथे प्रमाण किती आहे. पण विनिताने तेव्हा सगळी आकडेवारी मांडून तिचं ते लेक्चर दिलं होतं. कारण आता तिचं म्हणणं आहे की आता थोडं वाढत आहे या सगळ्या याच्यामध्ये. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी म्हटलं तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये काही फरक जाणवतो का? पुरुषांना सुद्धा नसतो? नाही, आता ते खूप कमी झालंय की पूर्वी जे मानायचं पुरुष उजवे आहेत, त्यांना बुद्धी जास्त, ते तसं आता कोणी नाही मानत. म्हणजे कारण हे सगळे आता सिद्ध झालेलं आहे आणि वैज्ञानिकच आहेत, त्याच्यामुळे त्यांना हे माहिती आहे की बायोलॉजिकल दृष्ट्या स्त्री आणि पुरुष दोन्हीच समानच आहेत. एक सनी वाया सोडलं तर बाकी सगळं सेमच आहे. त्याच्यात बौद्धिक पातळी किंवा इतर काही फारसा फरक नाही. त्याच्यामुळे त्या पद्धतीचा काही तिथे काही स्त्री पुरुष भेद असं काही फारसा दिसत नाही. आणि अंधश्रद्धा स्त्री पुरुषांमध्ये काय प्रमाण आहे किंवा काय प्रकारचे आहेत? म्हणजे पुरुषांमध्ये या प्रकारच्या आणि स्त्रियांमध्ये या प्रकारच्या? हे तर आहे. म्हणजे अजूनही सगळ्या स्त्रिया आणि इव्हन पुरुष पण अंधश्रद्धा पाळतातच. म्हणजे कितीही कमी केलं ना, त्यांना असं वाटतं म्हणजे धागेदोरे किंवा गंडेदोरे नाही केले म्हणजे ते अंधश्रद्धा नाहीत असं नाही. तुम्ही आजही बघा दगडूशेठ शेतकऱ्याच्या गणपतीच्या इथे इतकी लाईन असते, आणि त्याच्यात सगळ्यात जास्ती परीक्षा जवळ आली की सगळ्यात तरुण मुलं तरुण मुली. सारसबागेत दिवाळीचा पाडवा म्हटलं की त्यांची ती झुंबड इतकी असते. म्हणजे माझा पण मुलगा जातो आणि तो असं म्हणतो की नाही तिथे काय सगळे भेटतात, सगळे मित्रमैत्रिणी भेटतात, आणि तिथून मग कुठेतरी हॉटेलमध्ये जायचं. पण पाडव्याच्या दिवशी त्याच गणपतीचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग चतुर्थी असेल तर तिथे गर्दी, तो रस्ताच बंद होऊन जातो. म्हणजे मी तर येता जाता कितींदा तरी म्हणजे रिक्षाला नाही सांगते, तिथे असं राजकारणी लोक गाड्या उभ्या असतात, रिक्षा जर 2 मिनिट थांबली तर त्यांना ते पोलीस अटकतात. म्हटलं यांना काय नाही अटकत. आणि इतक्या रस्त्यावर देवळाची परवानगी कशी काय दिली? म्हटलं तर स्वामीनारायण मंदिर किती लांब आहे, त्याच्यावर समोर छान बगीचा बांधा, लोक येऊन तिथे छान एन्जॉय करतील आणि देवाचं दर्शन घेतील. इथे भर रस्त्यात, तो रस्ता ऑलरेडी इतका, त्या भर रस्त्यात तुम्ही ते देऊळ, त्याच्या पुढे ती लाईन, आता त्यांनी ती लाईन मागून केली, पण लोक रस्त्यावर थांबून दर्शन घेणार आहेतच ना. म्हणजे मला अगदी आठवतं पूर्वी तिथे
फायर ब्रिगेडचं स्टेशन होतं. मी शिवाजीनगरला राहायचे आणि मी त्या रस्त्याने आम्ही शाळेत जायचो. तर फायर ब्रिगेडचं स्टेशन होतं. एका वर्षी अचानक ते फायर ब्रिगेडचं स्टेशन उठलं आणि तिथे हे मंदिर झालं. ते तेव्हा फारशी गर्दी नसायची. कधी वाटलं ना तुम्ही सहज थांबून उतरून आत जाऊन दर्शन करून येऊ शकत होते की एकदम वाढलं त्याचं पेव. म्हणजे हे तरुण मुलांना जी इन्सिक्युरिटी आता झाली आहे ना, नोकरी, शिक्षण, ऍडमिशन, याच्यामुळे ते न कळत या सगळ्या देवधर्माकडे वळलेले. म्हणजे जरी ते अगदी बाबांकडे जात नसतील पण ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. ते फ्लॅट घेताना मुहूर्त बघतील, लग्न करताना मुहूर्त बघतील, म्हणजे उत्तर दक्षिण काय दिशेकडे दरवाजा आहे हे सगळं बघूनच फ्लॅट खरेदी करतील. म्हणजे ही जी आहे ना तरुण मुलं झाली म्हणून त्यांच्यात कमी झाली असं काही मला तरी जाणवत नाही. स्त्रिया पण वटसावित्रीला आता पण सगळ्या वटांना तेवढेच दोरे बांधलेले दिसतील तुम्हाला रस्त्यात. वटसावित्री करतील, सगळे सणवार करतील. नाही आम्हाला ना मग वेळ नसतो ना म्हणून आम्ही रविवारी करतो. म्हणजे त्या दिवशी रविवारी करतो. म्हणजे नोकरी करणारे असेल तर समजा गुरुवारी काही एखादी पूजा येत असेल तर ते गुरुवारी न करता रविवारी करतात. एवढंच ते करतील. म्हणजे गणपतीला तर हमखास सुट्ट्या घेणार नाही. आमच्याकडे ते गौरी गणपती येतात, मॅडम आम्हाला ती सुट्टी पाहिजेच. म्हणजे ती सुट्टी आम्ही घालून घेतली कारण अर्ध्या टीचर्स जर गैरहजर राहिल्या तर शाळा कशी चालवणार असं होतं. मग नाही बाबा जाऊ दे एखादी दुसरी सुट्टी कॅन्सल करून ती तिकडे घेतली की गौरी गणपती आले की नाही आम्हाला घरी सगळं ते करायला लागतं. खूप दिवस जातो. म्हणजे हे प्रमाण आहे तसंच आहे. मला काही म्हणजे फक्त बाहेर बदललेलं आहे. म्हणजे एखादे मंगळसूत्र नाही घालणार, एका दिवशी म्हणजे असे कपडे घालतील पण मानसिकता जी आहे ती अजूनही तीच आहे. मूल नाही झालं तर आधी म्हणजे गायनोकॉलॉजिस्टकडे जायच्या आधी ते दुसरं करतील. म्हणजे देवाचं नवस बोलतील किंवा त्यांची आई बोलेल मग हे पण करतील. आणि नाही झालं मग गायनोकॉलॉजिस्टकडे जातील, मग करतील सगळे उपाय. पण आधी हेच करणार. आता ही जी मुलं आहेत म्हणजे तुमच्याकडे तरुण मुलं खूप आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये काय आणि मराठी विद्यांमध्ये पण आहेत का परिषदेत तुमच्या का तिथे त्या मनाने कमी? पण ही जी मुलं आहेत म्हणजे विशेषतः याच्यातले मुलगी यांच्यामध्ये काही बदल होताना दिसतो? ते दिसतं. आणि अंधश्रद्धेकडे जास्ती ओढा आहे तरुणांचा कारण ते त्यांना थ्रिल असं वाटतं. बाबाला पकडलं, चमत्कार, हे खूप चळवळीत. त्याच्यामुळे खूप तरुण मुलं ओढली जातात. तरुण मुलं खूप ओढली जातात. म्हणजे आम्ही असताना होती आताही खूप तरुण मुलं सगळ्या खेड्यापाड्यांवरची तरुण मुलं येतात. मग हे इथलं ते सगळं ऐकून बघून अंधश्रद्धा कमी होते त्यांची. ती मुलं म्हणजे बहुजन पद्धतीने लग्न करतील म्हणजे बौद्ध पद्धतीने किंवा साधारण आंतरजातीय करतील किंवा घरी सांगतील की नाही आम्ही सांगतो गणपती नाही बसवायचा किंवा बसवलं तर तुमच्या पुढच्या असं. म्हणजे ही मुलं हे नक्कीच पुढच्या पिढीचं म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे की ही मुलं म्हणजे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने खूप आशादायी आहे. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीत तर खूपच तरुण पिढीचा भरणा आहे. मुलींपेक्षा मुलं जास्त आहेत, मुली पण आहेत पण ती त्या मानाने थोडीशी आहेत कमी. पण त्यांना हे सगळं आता पटतं हळूहळू. म्हणजे दाभोळकर होते तर त्यांचं तर वक्तृत्व विचारायलाच नको होतं. त्याच्याने खूपच पगडा बसायचा. पण आताही सगळं ते आम्ही ते आहे काय सगळं खूप चांगलं पद्धतीने. आणि तुझी मुलं सुना आणि एकूण नातवंड या सगळ्यांमध्ये सुद्धा म्हणजे नवरा बायकोचं सहजीवन यामध्ये काही क्वालिटेटिव्ह फरक होताना दिसतो का? म्हणजे मुलग्याने घरकाम करणं किंवा अंडरस्टँडिंग असणं, डायलॉग असणं. तर माझ्या दोन्ही सुना डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे मोठ्या मुलाला तर त्याची बायको दीनानाथ मध्ये आहे आणि ती खूपच म्हणजे कम्प्लीट बिझी असते. तिच्या खाली दवाखाना आहे, कर्वे रोडला एक दवाखाना आहे. त्याच्यामुळे तिला वेळ मिळत नाही. तिचा नवरा भरपूर काम करून घेतो आणि त्याला ते मान्यच आहे. म्हणजे तिला कधी कॉल येतो ती तिची गाडी घेऊन जाते ड्राईव्ह. अगदीच रात्री खूप अपरात्री वगैरे आला तर तो जातो बरोबर. मुलीचे तो सगळं करतो, ती पण करते. पण हे आता सगळ्यांना मान्यच आहे. म्हणजे घरी जरी समजा मी पण नसेल, मी आता गावाला गेले, मी नसेल, सून पण नसेल तर माझा नवरा तिचा नवरा करून स्वयंपाक
अगदी छान आहे, हो. भाजी पोळी नाही सर तो विकत आणते काहीतरी, हा. पण घरी करून घरी घेते. करून घेते. म्हणजे त्यांचे ते आता त्या त्यांचे बाबतीत त्यांचं स्वावलंबी होऊ. आणि धाकटा मुलगा पण ते पण दोघं डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. तो स्वतः फारसं मानत नाही, पण त्याची बायको आहे थोडी ऑर्थोडॉक्स घरातली, पण हा मग तिला सांगत असतो की नाही हे असं काही करायचं नाही, तसं काही करायचं नाही. ती मुंबईची आहे, तिची आई थोडी आहे श्रद्धाळू, मोठी सून तर अजिबातच नाही, धाकटी आहे थोडीशी करते, पण ती आता आमचं बघून बघून पुष्कळसं कमी झालेलं आहे तिचं. म्हणजे ते मुलांना तीट लावणे वगैरे असं होतं, नजर लागते त्यांना, नजर काढा. म्हटलं मला काही नजर काढता येत नाही, तुला येत असेल तू काढते तसं, काही लागत नाही अशी मुलांना नजर बिजर. आणि नाही म्हणजे आज त्याला ताप आला, कोणाची तर नजर लागली असेल, मग तुम्हाला मुलगा तिला सांगायचं असं काय नजर लागल्याने काही ताप येत नाही, म्हणजे असं कमी झालं. हा असं असतं, म्हणजे आता ते प्रत्येक व्यक्ती तशा प्रकृती, त्याच्यामुळे ते होऊ शकतं आणि ते लहानपणापासून आलेलं असतं. पण मला एक असं वाटलं, आपण स्त्री चळवळीमध्ये जो भगिनी भाव बोलतो, त्यामुळे तुमच्या सासूसून नात्यामध्ये काही फरक पडला का? तुला असं वाटतं शेवटी हे व्यक्तींचं नाही. आता म्हणजे मी तर नारी संपर्क मंचमध्ये पहिल्यापासून होते, त्याच्यामुळे म्हणजे माझी सासू होती त्याच्याशी पण माझं कधी म्हणजे काही खटके नाही, काही नाही. आणि आता सुनांबरोबर पण काही होत नाही. आणि लेट गो करायला शिकायचं थोडं, म्हणजे त्यांना एखादी गोष्ट पटत असेल आणि आपल्याला नाही पटली सोडून द्यायची, सांगायचा प्रयत्न करायचा, पटली ठीक, नाही पटली सोडून द्यायची, असं आता मी करते. पण अंधश्रद्धा वगैरे तर आमच्या घरात म्हणजे मीच पाळत नसल्यामुळे आता कोणीच पाळत नाही. म्हणजे चातुर्मास तुझं बदललं का या 35-40 वर्षात? कसा बदलला? म्हणजे तो थोडा धार्मिक होता, पण मीच देवळात पण नाही जात, घरात कांदे बटाटे म्हणजे ते पूर्वी असायचं, चातुर्मासात नाही आणायचे, मी आणते, मी करते, मग ते सगळंच खातात. त्याच्यामुळे आता तो ते काही मानत नाही कुठल्याही, म्हणजे बाकीचं तर आमच्याकडे नव्हतंच बाबा वगैरे असं काही, पण हे सगळं त्याचं बंद झालं. आणि देवळात जाणं वगैरे तितकं म्हणजे ते आम्ही इतकं दूरचं आहे की आमच्याशी कोणी चर्चा पण आता त्या विषयावर करत नाही. माझ्या मैत्रिणी किंवा मित्रही आता काय देवळात नाही दिसले वगैरे असं काही कधी म्हणतच नाही, तू दिसणार. त्याच्यामुळे ते आमच्या नवऱ्याने पण ऍक्सेप्ट केले. मुलं तर नाहीच, म्हणजे मुलं पहिल्यापासूनच त्याच संस्कारात लहानाची मोठी झाली, त्याच्यामुळे ते कधीच त्यांनी मानले. आता हे जे बाबा बुवा मा वगैरे काय काय दिसतात ना, आणि तिथे तरुण मुलंही खूप जातात, स्त्रिया पुरुष तर जातातच, तिथे होणारं शोषण याच्या विरुद्ध तर अंधश्रद्धा निर्मूलन करतच. पण त्याच्या पुढे जाऊन सायकोलॉजी तपासणं की का करतात लोक, का वाटतं त्यांना, असा तू स्वतः अभ्यास केलाय किंवा तुमच्या चळवळीमध्ये म्हणजे त्याविषयी जास्त बोललं जातं? चळवळीने केलेला आहे, पण मी स्वतः म्हणजे काय फक्त आपण रिफर करू शकतो की नाही, म्हणजे सायकोलॉजिकल केस आहे, तुम्ही सायकॅट्रिस्टला दाखवा एखादं. पण चळवळ नक्कीच करते याच्यावर काम, की ज्या बायकांना आहे, म्हणजे आम्ही पूर्वी ते नवरात्रीमध्ये अंगात कुंकण मारतात, घागरी फुंकणे, तर ते मी भवानी पेठेत राहायची, तिथे ते याचं भवानी मातेचं मंदिर आहे, तिथे खूप बायका फुंकतात. मग आम्ही तिथे जाऊन सर्वे केला होता त्या बायकांशी. नंतर म्हणजे नंतर थांबून बोललो, त्यांचं ते उतरल्या वगैरे, पण हेच दिसतं म्हणजे त्या बायका तेव्हाही खरं ते जाग्याच असतात, त्यांना चिमटा बिमटा काढला की लगेच समजतं. म्हणजे पण ते त्यांचं ते असतं की त्यांना इतर कुठे एक्सपोजर मिळत नाही, तर ह्या ठिकाणी त्यांना महत्व मिळतं, लोक पाया पडतात, नवरा पण पाया पडतो, आणि म्हणून त्या हे करतात, हो सगळंच ऐकतात. ते तेवढ्या पुरतं त्यांना ते खूप बरं वाटतं, म्हणजे त्यांना ते सांगितलं की हे खूप आपण समजून सांगतो, पण आपल्याला त्याच्यावर जोपर्यंत कॉन्क्रीट सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत ते हे चालूच राहणार. पण त्यांना तिथे महत्व मिळतं, बायका चार येतात, काय होणार, ते काय साडी चोळी मिळते हक्काची, ते नवरा त्या 9 दिवसात त्यांना मानतो, हे असं सगळं आहे. त्याच्यामुळे ते तसं चालू एकीकडे कमी होत आहे, कमी पण म्हणजे बायका जातात ना त्या फुंकणाऱ्या फुंकतात, बाकीच्या बायका आता त्यांना काही पाया पडून पैसे देणं हे करणं खूप कमी झालं आता.
आणि विश्वास असणं म्हणजे हा, खरा विश्वास नाहीये पण आपलं हा, जातात उपचार म्हणून म्हणून जातात, जातात. मजा म्हणून जातात. ते देवीच्या दर्शनाला तर जाणारे आहेतच बस काढून काढून 9 दिवस ते फिरत ते असतात. काय सहली सारखंच असतं बऱ्याच वेळेला. फिरतात कलर. ते मी आधी शाळेत ते बंद केलं. ते नवरात्रीत स्टाफ रूम मध्ये वरच्या वरती ठरवायच्या उद्या निळा कलर. मला खाली सांगायचे मॅडम उद्या निळी साडी घालून काय नाही उद्या निळा कलर आहे. म्हटलं कोणी जर मला उद्या निळा कलर म्हणजे हे असं एक फॅडच झालेलं आहे. म्हणजे ते फॅशन शो सारखं एक कलर तर सगळ्यांनी तोच कलर घालायचा त्याच्यात फोटो काढायचे आणि ते पेपरला पाठवायचे आणि पेपरवाले छापतात म्हटल्यावर मग काय मुद्दाम पेपरवाल्यांनी खपवण्यासाठी ते सुरू केलेलं आहे. मला वाटतं ते एका यांनी वर्तमानपत्रात सुरू केलं की मॅडम फोटो येतो म्हटलं नाही एक दिवस करा तुम्ही बाकी 8 दिवस काय करायचं. पण आता पुढे काय दिसतंय तुला म्हणजे काय काय तुझ्या डोक्यात काय आहे नारी समता मंचविषयी अंधश्रद्धा निर्मूलन आणि असं? नारी समता मंचाने आता जे काही प्रोजेक्ट घेतलेली आहेत तर मी हे पहिल्यापासूनही सांगत होते की शाळेतल्या मुलांना टार्गेट करायचं म्हणजे तर आता हे म्हणजे मी खूप दिवसापूर्वी प्रीतीला एक प्रोजेक्ट दिलं होतं. माझं असं होतं की या खेड्यातल्या मुलींना सायंटिफिक ऍटिट्यूड त्यांच्यात रुजवायचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याच्याकरता म्हणते मराठी विज्ञान परिषद तुम्हाला मदत करेल वगैरे पण ते नव्हते काही वर्कआउट झालं नाही. पण आता हे जे करतायत त्याच्यात पण मी तिला सांगितलं की आपण त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाकरता काहीतरी करूयात म्हणजे त्यांना तुम्ही काही स्किल शिकवा किंवा त्यांना इतर नॉलेज द्या हे सगळं बरोबर आहे. पण या मुलींमध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला ना तर ते त्यांच्या पुढच्या पिढीला ते मुलं वाढवताना होतील त्यांच्या आईवडिलांना सांगतील नवऱ्याला सांगतील ते थोडं स्प्रेड होऊ शकतं. मुलींना तुम्ही आतापासून सांगितलं तर तसंच मुलांनाही सांगितलं तर तो त्याच्या येणाऱ्या बायकोला सांगेल की नाही हे असं मला चालणार नाही आणि नवऱ्याचं ते बायका ऐकतील. तर हे तरुण म्हणजे मी तर म्हणते शाळेमध्येच असताना हे विषय म्हणून त्यांना इन्क्लूड व्हायला पाहिजे. म्हणजे स्त्रीवाद आहे किंवा लिंग भाव आहे हे तुम्हाला शाळेत असतानाच आणि जिथे कोएड स्कूल्स आहेत तिथे नक्कीच आपल्याला हे म्हणजे इन्क्लूड करता येऊ शकतं. शाळेमध्ये शिकवत होते ना तर मला अजून एक मगाशी प्रश्न विचारायचा होता की टेक्स्टबुक मध्ये स्त्री पुरुष समता किती दिसते आणि ती बदलत गेली का? नक्कीच बदलत गेली. म्हणजे पूर्वी जर असायचं ना की तर आता तसं खूपच कमी झालं. नाही आता ते खूप कमी झालेले आहेत. म्हणजे जेव्हा पुस्तकं तयार करतात तेव्हा म्हणजे विचार करून करत असणार धड्यामध्ये पण आहे ना तो स्त्री पुरुष समता दाखवायची ती मूल्य मध्ये होतं मूल्य शिक्षण महत्वाचं मूल्य शिक्षणामध्ये म्हणजे मूल्य आहे स्त्री पुरुष समानता तर त्याच्यामुळे त्यांना मूल्यात्मक दृष्टीने ऍड करावंच लागतं. त्याच्यात मग स्त्री संशोधिकेचे पण आता धडे असतात. नासावरच्या आपल्या स्त्री वैज्ञानिकांवर धडे आहेत. खेळ म्हणजे स्त्रिया खेळपटू पीटी उषावर पहिला धडा होता. नंतर आता वेगवेगळ्या स्त्री खेळाडूंवर धडे येतात. हिमालयावर चढणाऱ्या स्त्रियांवर धडे आहेत. म्हणजे आता असे धडे इन्क्लूड व्हायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता मुलांनाही कळतं मुलींनाही कळतं की स्त्रिया ही सगळी कामं करू शकतात. फक्त प्रश्न इथे इतकाच आहे की फक्त स्त्री पुरुष समानता तर म्हणजे येताना दिसते पुस्तकात ती त्यांच्या आचरणात येण्याकरता पण थोडेसे प्रयत्न करायला पाहिजेत मला विचार आहे. नक्कीच आपण ते म्हणजे नारी समता मंचाच्या माध्यमातूनही करू शकतो आणि मराठी विज्ञान परिषद तर करतेच आहे. आमच्या खेड्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही शाळांमध्ये जातो त्यांना काही व्याख्यान होतात काही म्हणजे प्रयोग करून दाखवतो की आणि मग त्याच्यातूनच त्यांना कळतं की हे चमत्कार किंवा हे नाहीये. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रयोग वेगळे आणि आम्ही जे विज्ञान परिषदेचे करतो ते वेगळे. त्याच्यातून त्यांना त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा त्याच्या मागचं त्याचं काय प्रिन्सिपल आहे हे कळण्याकरता ते प्रयोग आम्ही करून दाखवतो. काय शास्त्रज्ञांच्या गोष्टी असं मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढी करता म्हणजे स्त्री शाळेतल्या मुला मुलींकरता जास्ती करायचा विचार आहे आणि ते केलं तरच पुढची पिढी मला असं वाटतं की होणार. म्हणजे आता जे ऑलरेडी बायका आहेत त्यांच्यावर कंपेअर करून काही नाही त्या बदलण्याची शक्यता खूपच कमी.
जर तुम्ही ज्या बदलणारी पिढी आहे त्याच्या जे शाळेतली बरोबर. कॉलेजमधली, मला आठवतं आपण नारीसंत मंचाकडून पण कॉलेजमध्येही करत होतो, आता ते थोडं कमी झालंय, पण कॉलेजमधल्या मुलांनाही बदलायला आवडतं. त्यांना हे जर तुम्ही थोडस बंबार्डिंग करते ते नक्कीच करतात. तुझं काही स्वतःचे अनुभव लिहायचा विचार आहे का किंवा लिहिलेस का आजपर्यंत? नाही, याच्यावरचे नाही लिहिले, पण जनरली एकूण आत्मकथन म्हणतो तसं तसं मी नाही, थोडस लिहिलेलं आहे, पण ते ह्या अंधश्रद्धेच्या बाबतीत जास्ती लिहिलेले आहेत. स्त्री पुरुष समतेच्या अंगाने थोडेसे अजून लिहिते असं मला वाटतं. ते खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुला खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. छान.